एकाच कलरचे दोन दिले. हाय नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर मैत्रिणींनो, दिवाळी आता अगदी जवळ आलेली आहे 4-5 दिवसांवरती. तर आपल्या बहुतेक साऱ्या मैत्रिणींची तर पूर्वतयारी दिवाळीची झालीच असेल. पण कधी-कधी काय होतं, की आपण कितीही प्रयत्न केला ना तरी अगदी ऐन वेळेपर्यंत आपली कामंही चाललेलीच असतात. म्हणजे अजून घर डेकोर करायचे राहिले, स्वतःसाठी शॉपिंग करायची राहिली, दिवाळीचा फराळ बनवायचा आहे, त्याची अजून लिस्ट बनवायची राहिली आहे. काय करू आणि कधी करू एवढी सगळी कामं असा विचार करून या कामांचा स्ट्रेस येतो आणि त्यामुळे शेवटपर्यंत काम करावं लागतं आणि सतत धावपळ झाल्यामुळे चिडचिड सुद्धा होते. तर असं करू नका. दिवाळीमध्ये असणारं सगळ्यात मोठं काम म्हणजे फराळाचं. तर फराळ हा आपण विकत सुद्धा आणू शकतो, पण आपण स्वतः घरी तयार केलेल्या फराळाची जी चव असते ना ती काही वेगळीच असते. त्यामुळे बहुतेकांच्या तरी घरी दिवाळीच्या फराळाचं सामान आलंच असेल. पण मला असं वाटलं की जर मी ही लिस्ट केली तर तुमच्याशी शेअर करूयात, म्हणजे कुणाला तरी ती उपयोगी सुद्धा पडू शकते, म्हणजे कुणाचं तरी काम सोपं सुद्धा होऊन जाईल, म्हणून मी ही लिस्ट तुमच्याशी शेअर करते. तर आपल्याला दिवाळीमध्ये जे फराळाचं सामान लागतं तर त्याच्यामध्ये बेसिकली ज्या आपण गोष्टी बनवतो तर त्यासाठी लागणारं हे लिस्ट आहे. साधारणपणे मेन जे आपण प्रकार बनवतो फराळाचे तर त्यासाठी लागणारे ह्या सगळ्या वस्तू आहेत. कारण एकदा ही सामानाची लिस्ट आपल्या हातात असली ना की पटकन आपलं काम होतं. म्हणजे बाजारातून ह्या वस्तू पटकन आणल्या जातात आणि मग पटकन आपल्याला भाजणी तयार करायची असेल किंवा किंवा लाडूसाठी काही पिठं वगैरे तयार करायचे असतील चणा डाळीचं वगैरे तर ते सुद्धा आपण पटकन करू शकतो. आणि अगदीच भाजणी वगैरे तयार करायला वेळ नसेल तर ऐती चकली भाजणी सुद्धा आपण आणू शकतो. आणि ह्या बाकीच्या गोष्टी ज्या दिवाळीला आपल्याला लागतात त्या तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. कारण ऐन वेळेला एखादी छोटीशी जरी गोष्ट नसली ना तरी ती आणण्यासाठी आपल्याला बाजारात जावं लागतं. तर आता आम्ही हे सगळं सामान आणलेलं आहे लिस्टप्रमाणे. आणि आता सगळ्यात आधी मी चकलीची भाजणी तयार करून घेणार आहे. कारण दिवाळीमध्ये सगळ्यांचाच आवडता प्रकार म्हणजे चकली. आणि चकली जर चांगली खमंग खुसखुशीत व्हायची असेल तर त्याची भाजणी चांगली जमली ना तर मग चकली छानच होते. आणि आपल्या काही मैत्रिणींनी सांगितलेलं की चकलीची भाजणी दाखवा म्हणून, तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी चकली सुद्धा दाखवणार आहे. पण आज इथे भाजणी कशी तयार करणार आहे ते दाखवणार आहे. खरंच खूप परफेक्ट ही भाजणी आहे. तर त्यासाठी आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा आहे. जाडा तांदूळ असतो म्हणजे अगदी रेशनचा असतो ना तसाच आपल्याला पण जुना तांदूळ घ्यायचा आहे. 1 किलो जुना तांदूळ मी इथं घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धा किलो चणा डाळ घ्यायची आहे. तर चकलीसाठीचे या सगळ्या पदार्थांचं जे प्रमाण आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा. तर हे जे तांदूळ आहेत ना तर ते आपण हलकेसे गरम करून घ्यायचे. तांदूळ जर जास्त भाजल्यानंतर चकलीचे तुकडे पडतात, त्यामुळे हलकेसे गरम होईपर्यंतच आपण भाजून घ्यायचे. अगदी हाताला गरम लागतील ना एवढेच. तर त्या संध्याकाळच्या 5 वाजलेले आहेत आणि मी ही भाजणी करायला घेतलेली आहे. कारण ती भाजणी थंड झाली की लगेचच मी दळायला देणार आहे. तर असं आपण केलं ना लगेच दळायला दिली ना तर तिचा एक सुंदर सुवास असतो ना तर तो राहतो. तर तांदूळ 1 किलो होते म्हणून मी 2 बॅचमध्ये ते भाजून घेतलेले आहेत. आणि आता डाळ घेणार आहे. तर ही चणा डाळ आहे अर्धा किलो. आणि डाळी मात्र आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्यात. म्हणजे त्याला आपण भाजणी म्हणतोय म्हणजे डाळी ह्या चांगल्या भाजूनच घ्यायला पाहिजेत. अगदी त्याला थोडेसे असे डाग पडेपर्यंत, अगदी करपवायची नाही. पण आपल्याला म्हणजे जेव्हा आपण भाजणी करतो ना तेव्हाच एक सुगंध असा सुटतो की समजायचं घरामध्ये भाजणी चालू आहे चकलीची. तर चणा डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो. बाकीचे मूग डाळ उडीद डाळ आहे ती पटकन भाजून होते, पण चणा डाळीला थोडासा वेळ लागतो. तर ती आपण व्यवस्थित भाजून घेऊन बाजूला काढायची आहे. आणि हे जे सगळं तांदूळ डाळी आहेत ना ते आपण टॉवेलनी म्हणजे नॅपकिननी पुसून घ्यायचं, म्हणजे त्याला काही बारीक पावडर वगैरे लागली असेल तर ती निघून जाईल. तर आता मी इथं पाव किलो मूग डाळ घेतलेली आहे. तर मूग डाळ तर पटकन भाजली जाते, त्यामुळं भाजणी म्हणजे आपण करत असतो ना तेव्हा इकडे तिकडे जायचं नाही, तर तिथेच उभं राहून करायचं. नाहीतर मग भाजणी थोडीशी जरी करपली ना तरी तिची चव वेगळीच लागते. आणि 100 ग्रॅम मी उडीद डाळ घेतलेली आहे. तर उडीद डाळ सुद्धा पटकन भाजून होते. आणि त्याच्यानंतर साबुदाणा घ्यायचा. तर साबुदाणा हा एक मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यामधला, कारण त्यामुळे चकली आहे ती अशी खुसखुशीत होते. म्हणजे कधी कधी मी साबुदाणा आणि पोहे सुद्धा टाकते, पण यावेळेला मी साबुदाणा फक्त वापरणार आहे. तर साबुदाणा जेव्हा आपण भाजत असतो ना तेव्हा असा तडतड उडेल असं करून भाजायचा, तरच तो चांगला असा दळला जाईल. त्याच्यानंतर मी इथं धने घेतलेले आहेत. धने 50 ग्रॅम घेतलेले आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आणि जिरे 25 ग्रॅम घ्यायचे आहेत. तर असं आपण हे सगळे जी भाजणी आहे ती भाजून घ्यायची आहे. घरी भाजणी करण्याचा फायदा म्हणजे ना ती जास्त प्रमाणात सुद्धा होते. म्हणजे आपण बाजारातून 1 किलो पीठ विकत आणलं तर त्याच्यामध्ये कितीशा चकल्या होतील बघा.
तर आपण जर घरी अशी भाजणी बनवली ना तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या चकल्या होतात. आणि हे बघा, हे मी अशा प्रकारे हे सगळं जे भाजणी केलेली आहे ती अशी दिसते पण किती छान आहे बघा. म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट दिसण्यासाठी मी हे असं शूट केलेलं आहे. तर आता ही सगळी भाजणी आहे ना ती अशी पसरून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे. पूर्ण भाजणी थंड झाल्यानंतरच ती चक्कीमधून दळून आणायची आहे. आणि याच्याबरोबरच मला लाडूसाठी पण चणा डाळ असते ती दळायला द्यायची होती. पण आता हे करण्यामध्येच खूप वेळ गेलेला आहे, कारण नाही म्हटलं तरी आपला अर्धा पाऊण तास तरी जातोच ही भाजणी करण्यासाठी. तर आता थंड झाल्यानंतर मी ही चक्कीमध्ये घेऊन चाललेली आहे, कारण तिथंच उभं राहून मी हे घेऊन येते. कारण आपल्याला चकलीसाठी थोडंसं सरसरीत असं पीठ असतं ते दळून आणायचं असतं. आणि संध्याकाळ झाली की पाऊस तर येतोच, त्यामुळंच पटकन म्हटलं जाऊन दळण घेऊन येऊयात. तर आता मी हे दळण घेऊन आलेले आहे. तर बघा, अशी छान अशी सरसरीत भाजणी दळून आणायची आहे. तर याच्यानंतर मी 2 दिवसांनी जेव्हा चकली बनवेल ना तर त्याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ आहे चकली बनवतानाचा, तो तुमच्याशी शेअर करेन. तर अशी चकली बनते हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ मी बनवलेला तर शेअर करत आहे. एक आहे की चकली आत्तापर्यंत तरी कधी माझी बिघडलेली नाही आहे. चला, तर आता फराळाची तर बेसिक तयारी करून झालेली आहे. तर आता दुसरं मोठं काम म्हणजे आपलं घर सुशोभित करणं. तर गेल्या वर्षी काय-काय वस्तू माझ्याकडे आहेत त्या मी बघितल्या. तर गेल्या वर्षी मी ही कुरळी घेतलेली आणि अजून थोड्याशा काही वस्तू आहेत. तर त्यासुद्धा बघितल्या. तर हे गेल्या वर्षी मी बॅकड्रॉप म्हणून लोटसचे आणलेले, तर ते सुद्धा अजून छान आहेत. तर यावर्षी मी त्या पणत्यांचं आणलेलं आहे, जे मी तुमच्याशी शेअर केले लटकन आहेत ते. आणि गेल्या वर्षीच आपल्याकडे काय-काय साहित्य आहे हे बघितल्यानंतर आपल्याला आयडिया येते, की अजून आपल्याला काय-काय खरेदी करायची आहे. नाहीतर काय होतं मग डबल-डबल सामान होतं. खरं तर ह्या जी उरळी आहे ना, तर ती यावर्षी एवढी स्वस्त आहे ना, गेल्या वर्षी मी 300 ला घेतलेली, तर यावर्षी तर ती मला ऑनलाईन 150 ला वगैरे दिसत होती. पण आता एक आहे म्हणून मी पुन्हा ती काय घेतली नाहीये. आणि ह्या काही कॅन्डल्स गेल्या वर्षीच्या आहेत. आणि लक्ष्मीची पावलं वगैरे मी अजून घेऊन ठेवलेली ती आणि तोरणं वगैरे तर आहेत. तर हे सगळं बघून मी संध्याकाळी बाजारात गेलेली, की अजून काही मला खरेदी करायची होती पणत्यांची वगैरे. तर इथं या ठिकाणी मी गेलेली ना, तर तिथं इतकी सुंदर सुंदर तोरणं होती ना, घराच्या प्रवेशद्वाराला ना मेन दरवाजाला तोरण हे असायलाच हवं. कारण दिवाळी म्हटलं की आपण आपला मेन दरवाजा असतो, मुख्य दरवाजा तो सजवतच असतो. तर त्यासाठी तोरण ही त्यातली महत्त्वाची गोष्ट असते. तर खूप सुंदर सुंदर तोरणं होती. मला तर एवढी आवडली ना, खरं तर माझ्याकडे गेल्या वर्षीचं सुद्धा चांगलं तोरण आहे. तरीसुद्धा मला वाटत होतं की हे सुद्धा घेऊयात. आणि मला तर इथली तोरणं आहेत ना, ती इतकी आवडली ना, खूप सुंदर सुंदर होती. आणि आपण किती पण ऑनलाईन शॉपिंग केली ना, तरीसुद्धा आपण प्रत्यक्षात जाऊन जेव्हा अशी बाजारामध्ये खरेदी करतो ना, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि दिवाळीच्या आधी बाजारामध्ये याचे जे स्टॉल लागलेले असतात ना, तर तिथून फिरायला किती छान वाटतं ना शॉपिंग करायला. आणि असं जाऊन आलं ना बाजारातून, की आपलं माइंडसुद्धा एकदम फ्रेश होऊन जातं. पण काय करायचं, पाऊस तर रोजच येतोय. त्याच्यामुळे काय होतंय, की पटपट, पटपट जाऊन बाजारात खरेदी करायला लागते आणि पटकन यावं लागतंय. तरीसुद्धा त्यातून मी जाऊन मला काही खरेदी करायची होती म्हणजे एंट्रीवे डेकोरेशनसाठी. तर मला पणत्या वगैरे किंवा अजून काही सामान घ्यायचं होतं. तर त्यासाठी मी बाजारात आलेली. तर मला इथे ना खूप सुंदर तोरणं बघायला मिळाली. तर हे तर किती सुंदर तोरण आहे बघा. ₹1700 होतं हे. अगदी हँडमेड आहे. आणि अजून नवीन-नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ह्या पणत्यासुद्धा होत्या. तर हे हत्तीच्या सुद्धा आहेत. छान वाटतात हे सुद्धा. आणि हे 100 ला जोडी होती. याच्यामध्ये हे 2-3 कलर होते. सुंदर वाटत होतं ते सुद्धा बघायला. पण मला ना मातीच्याच पणत्या आवडतात. आणि बाकीचे साचे वगैरे जे होते ना रांगोळीचे, तर ते तर माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे मी काही पुन्हा ते घेतले नाहीत. आणि अशा कलर दिलेल्या ज्या पणत्या असतात ना, त्या बघायला सुद्धा खूप छान वाटतं. मी तरी दरवर्षी मातीच्याच पणत्या घेत असते. आणि इथं काही हे बघा, हे असे शुभलाभ वगैरे होते, तर ते सुद्धा छान होते. 150 ला आणि 90 ला असे होते ते. आणि आपल्या मुख्य दरवाजाला शुभलाभ हे नेहमी लावायचंच असतं. आणि याचे जे विविध प्रकार आहेत ना, ते आपल्याला ह्या दिवाळीमध्येच पाहायला भेटतात. त्यामुळं आत्ताच ते घेऊन ठेवायचे. आणि हे असे छोटे-छोटे आकाशकंदील सुद्धा होते. तर कंदील सुद्धा सिलेक्ट करायचा होता. पण मी मागच्या 2-3 वर्षात जो काही पॅटर्न म्हणजे कुठल्या पॅटर्नचे घेतले नव्हते ना, तर तसे बघत होते. आणि ह्या सुंदर-सुंदर माळा आणि हे जे असे सेट असतात ना, म्हणजे 12 की 6चे 12चे आहे बहुतेक हे. तर खूप छान वाटत होते हे सुद्धा. आणि बांबूपासून बनवलेले वगैरे सुद्धा आकाशकंदील इथं होते. पण मी ते सुद्धा 2-3 वर्षापूर्वी घेतलेले. त्यामुळं मी आता काही ते घेतले नाहीयेत. आणि हे बाकीचे जे होते ते पारंपरिक जे आपल्या प्रकार असतात ना, तर ते सुद्धा होते. किती सुंदर वाटतं ना असं जेव्हा दिवाळीच्या वेळेला आपण बाजारामध्ये जाऊन येतो तेव्हा. खरेखुरे दिवाळी आल्याचा फील येतो. तर हे ते दुकान आहे जिथून मी ही सगळे तोरणं वगैरे तुम्हाला दाखवलेली आहेत. तर इथं काही पणत्या सुद्धा होत्या, जे आपण
फ्लोटर म्हणून सुद्धा वापरू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये वगैरे ठेवून किंवा रांगोळीच्या मध्ये ठेवली ना तरी खूप सुंदर दिसतात अशा डिझायनर पणत्या. त्या सुद्धा 1-2 मी घेतल्या. पण खरं म्हणजे तर मला मातीच्याच पणत्या खूप आवडतात. तिथून पुढे मी एका दुसऱ्या शॉपमध्ये गेली, की जिथून मी नेहमी पणत्या घेत असते. तर ह्या ज्या पणत्या आहेत मी दाखवल्या तुळशीच्या, त्या मी दरवर्षी त्याच घेत असते. म्हणजे दरवर्षी मी नवीन घेत असते, पण तीच डिझाइन असते तुळशीची. तर इथं अजून सुद्धा काही छान-छान पणत्या होत्या. ह्या काही नवीन आलेल्या आणि दिवाळीला आपण सगळ्या बाजूला म्हणजे आपल्या ज्या घराच्या दारं, खिडक्या वगैरे असतात ना, तिकडे सगळीकडे असे दिवे लावायचे असतात. त्यामुळे मी दरवर्षी भरपूर साऱ्या पणत्या ह्या घेत असते आणि दरवर्षी घेतल्या म्हणून काही बिघडत नाही. कारण त्या जास्त कॉस्टली पण नसतात आणि त्यामुळे कुणाला तरी त्याची मदत सुद्धा होऊ शकते. आणि दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, त्यामुळे मनामनातला अंधकार दूर होतो. तर ही एक छोटीशी पणती जी असते ना, म्हणजे अशा पणत्या आपण जेव्हा दिवे लावतो सगळीकडे, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी येते. आणि ह्या अजून काही गोष्टी म्हणजे शुभलाभ वगैरे किती सुंदर-सुंदर आहेत बघा. ते अशा गोष्टी ना किती पण बघितल्या ना तरी मन भरत नाही. आणि ह्या काही मातीच्या पणत्या पण ऑलरेडी कलर दिलेल्या, तर मला स्वतःला पण कलर द्यायला खूप आवडतं. पण आता ह्या वेळेला काही वेळ नाहीये सगळं कलर वगैरे देत बसायला. तर मी काय खरेदी केली हे आता मी तुम्हाला दाखवते. आणि मी घेतलेल्या आहेत या तुळशी वृंदावनच्या पणत्या. म्हणजे दरवर्षी मी याच घेत असते. म्हणजे नवीन घेते पण हाच प्रकार घेते आणि याच्यावरती ना सगळी शुभचिन्ह असतात. ओम, श्री वगैरे. तर म्हणतात ना आपल्या आवडीची गोष्ट असते तीच आपण नेहमी-नेहमी घेत असतो. तसंच काहीतरी आहे. म्हणजे किती पण सुंदर-सुंदर पणत्या आल्या ना, तरी मला याच आवडत असतात. त्याच्यामुळे मी ह्या तर घेतेच आणि त्या बरोबरीने मग ह्या बाकीच्या सगळ्या पण घेते. तर दिवाळीच्या वेळेला आपण ह्या सगळ्या मातीच्या पणत्या तर लावतोच, पण बाल्कनीमध्ये वगैरे जिथं खूप वारा असतो ना, तर अशा ठिकाणी लावण्यासाठी मी यावर्षी जे पाण्यावरती चालणाऱ्या असतात ना पणत्या, तर त्यासुद्धा आणलेल्या आहेत. तर एवढी सगळी शॉपिंग मी केलेली आहे घरासाठी. आणि या मातीच्या पणत्यांबरोबरच अजून हे काही लोटस आणलेले आहेत. म्हणजे ही रांगोळीचे आहेत. हे 2चा सेट होता तो सुद्धा मी आणलेला आहे रांगोळीमध्ये. म्हणजे मी मागे तुम्हाला दाखवली, की ऑनलाईन मी मोराची रांगोळी मागवलेली तर त्याच्यासोबत ठेवायला आणि ह्या सुंदर-सुंदर पणत्या. तर ही बासरीची आहे आणि बाजूला मोराचं असं सुंदर आहे ही सुद्धा. त्याच्यानंतर बाल्कनीमध्ये म्हणजे जिथे खूप वारा येतो ना, अशा ठिकाणी ठेवण्यासाठी पाण्यावरती चालणारे जे दिवे असतात ना, तर ते सुद्धा मी आणलेले आहेत. तर अशा प्रकारे मी ही घरासाठी माझी दिवाळीची शॉपिंग केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता-जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह.